उपवासासाठी करायला साधे, सोपे आणि अगदी झटपट होणारे असे हे थालीपीठ आणि चवीला देखील तेवढेच हे भारी लागतात। तर उपवासासाठी बटाटा न वापरता आपण या थालीपीठासाठी रताळ्याचा वापर करणार आहे आणि अगदी झटपट हे थालीपीठ तयार होतात आणि चवीला देखील तेवढेच असे भारी होतात। चला तर मग पटकन उपवासाचे थालीपीठ कसे करायचे ते बघूया। तर इथं मी एक मोठं असं रताळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता या रताळ्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे। इथं मी अशा पद्धतीने हे रताळ किसून घेतलेलं आहे। जसं आपण बटाटा किसून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे रताळ किसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। यातील बटाट्याचे जसे स्टार्च जातात तसेच या रताळ्याचे देखील स्टार्च सगळे निघून जाण्यासाठी अगदी पाणी स्वच्छ होईपर्यंत 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा सगळा किस पाण्यातला आपल्याला पिळून काढायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढून आपल्याला किस यातील सगळा हा बाजूला काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळा मी रताळ्याचा किस हा एका भांड्यामध्ये याला काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। इथं एक पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे देखील घालायचे आहे आणि त्यानंतर इथं मी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी 2 मिरची वापरलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घातलेला आहे। मोठे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता थोडं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक साधारण 3 चमचे शाबूचे आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे। साबुदाणा मिक्सरला बारीक करून चाळून त्याची अशा पद्धतीने पीठ काढून घेतलेलं आहे। ते देखील एक 3 ते 4 चमचे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे पुन्हा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालण्याची काही गरज नाही, मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालण्याची काही गरज नाही आणि 5 मिनिट फक्त आपल्याला हे मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। पसरट अशी कढई घ्यायची आणि थोडं थोडं बॅटर घेऊन आपल्याला हाताने अशा पद्धतीने हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला थालीपीठ केवढ्या साईजचं करायचं आहे त्यानुसार तुम्ही बॅटर घेऊन हे अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आणि एखादा मिनिट झाल्यानंतरच याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, नाहीतर हे मोडू शकतं। सुरुवातीला एक थोडंसं मिनिटभर झाला की त्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि गॅस फुलं देखील करायचं नाही, अगदी लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे मिश्रण आपलं थोडं ओलसर असल्यामुळे ते मोडू शकतं, म्हणून एखाद्या मिनिटभरानंतरच याला छान असं अलटी पलटी करून एक 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं छान हे करपूस भाजून झालेलं आहे आणि याला आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी अजून एक थालीपीठ इथं बनवून घेतलेलं आहे आणि हे रताळ्याचं थालीपीठ अगदी चवीला देखील भारी लागतं आणि दह्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता किंवा असेही हे खाऊ शकता, पण दह्यासोबत हे खायला खूप छान असं लागतं। तर बटाट्याचा वापर न करता आपण रताळ्यापासून हे उपवासासाठी थालीपीठ बनवलेलं आहे। अगदी झटपट होतं। कच्च्या रताळ्यापासून आपण हे झटपट असं थालीपीठ इथं बनवलेलं आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने उपवासासाठी रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।